बँकिंग सेवा जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. देशभरात 650 शाखांमधून मिळणार सेवा. राज्यात 42 शाखांचं उद्घाटन. आर्थिक समावेशकता हा आर्थिक विकासाचा महत्त्वाचा दुवा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज सायप्रस, बल्गेरिया आणि झेक रिपब्लिक या 3 राष्ट्रांच्या दौऱ्यावर होणार रवाना. गुरुग्राम इथल्या जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या विरोधात एफआयआर दाखल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 31 ऑगस्टपर्यंत आयकर विवरणपत्र भरण्याच्या प्रमाणात 71% एवढी वाढ. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज होणार समारोप. भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. बँकिंग सेवा जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली. देशाच्या अर्थकारणात जनसामान्यांचा सहभाग वाढावा या उद्देशानं सुरू होत असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं उद्घाटन करताना ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात काल बोलत होते. सर्व थकीत कर्ज संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दिली गेली असा आरोप करत कर्ज बुडव्यांकडून प्रत्येक पैशाची वसुली केली जाईल, अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी दिली. काँग्रेस सरकारनं बुडीत कर्जांची माहिती लपवली, अशी टीका त्यांनी केली. देशातल्या जनतेचा सर्वंकष विकास साधल्याखेरीज विकासाचा आपला प्रवास अपुरा राहील, अशी भावना मनोज सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केली. या बँकेच्या 650 शाखा सध्या कार्यरत असून 3250 ॲक्सेस पॉइंट आहेत, असं ते म्हणाले. 3 लाख पोस्टमन मोबाईल बँकर म्हणून काम करतील, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातही 42 शाखा आणि 168 ॲक्सेस पॉइंटचं काल उद्घाटन करण्यात आलं. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राजभवनात एका बँकेच्या एका शाखेचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत जीपीओ इथे गिरगाव शाखेचं उद्घाटन केलं. आर्थिक समावेशकता हा आर्थिक विकासाचा महत्त्वाचा दुवा असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या बँकेमुळे बँकिंग सेवांच्या कक्षेबाहेर असलेली जनता बँकिंग कक्षेत येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. पोस्टाचे बहुतांश व्यवहार ग्रामीण भागात होतात. बँकिंग सुविधांपासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातल्या जनतेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुविधा उपलब्ध होतील, असं प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात केलं. या बँकेच्या पुणे शाखेचं उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं. या बँकेमुळे टपाल खात्याचं भविष्य आमूलाग्र बदलेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बँकेमुळे नागरिकांना घरपोच बँकेची सेवा मिळणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. आयपीपीबीच्या वाशिम शाखेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. सामान्य यामुळे प्रत्येक व्यक्ती बँकेशी जोडली जाणार असल्याचं ते म्हणाले. ठाण्यातही मुख्य टपाल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात खासदार व्ही नरसिंह आणि राजन विचारे यांच्या उपस्थितीत बँकेच्या खात्याचं उद्घाटन करण्यात आलं.
जळगाव इथल्या शाखेचं खासदार A.T. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. ही बँक ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण करून विश्वास संपादित करेल असं ते म्हणाले. या बँकेमुळे टपाल खात्याचं महत्त्व वाढणार असल्याचं प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी वर्धा इथे केलं. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग इथेही मुख्य पोस्ट कार्यालयात ही बँक सुविधा काल सुरू करण्यात आली. केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते या सुविधेचं उद्घाटन करण्यात आलं. धुळे इथे केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन झालं. केवळ आधार क्रमांकाच्या आधारावर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खातं उघडलं जात असल्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातल्या जनतेनं या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन भामरे यांनी यावेळी केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज सायप्रस, बल्गेरिया आणि झेक रिपब्लिक या 3 राष्ट्रांच्या दौऱ्यावर जात आहेत. या 3 देशांशी असलेले भारताचे उद्योग आणि व्यापार विषयक संबंध वृद्धिंगत करण्यासोबतच नागरिकांमधला संपर्क वाढवणं हा या दौऱ्यामागचा उद्देश आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिव रुची घनश्याम यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या दौऱ्याविषयी माहिती दिली. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती आज सायप्रसला भेट देणार असून तिथल्या नेत्यांशी चर्चा करतील. याशिवाय सायप्रस विद्यापीठात ते व्याख्यान देणार असून त्यानंतर तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर 4 तारखेला राष्ट्रपती बल्गेरियाच्या दौऱ्यावर असून तिथल्या उद्योजकांशी आणि भारतीय समुदायाशी संवाद साधतील. 5 सप्टेंबरला शिक्षण दिनाचं औचित्य साधून ते सोफिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. राष्ट्रपतींच्या झेक प्रजासत्ताक भेटीदरम्यान विविध करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मूव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन ऑफिस या पुस्तकात शेतकऱ्यांसाठीच्या योजना, ग्रामीण आणि शहरी विभाजन, लोकांचं जीवनमान अधिक सुखकर करण्यासाठी वैज्ञानिक प्रगतीचा उपयोग, समृद्ध भारतीय परंपरेबाबत जनजागृती यासारख्या अनेक विषयांवर विवेचन करण्यात आलं आहे. हरियाणामधल्या गुरुग्राम इथल्या जमीन घोटाळा प्रकरणी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यासह माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्या विरोधात FIR अर्थात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. 2008 मध्ये गुरुग्राम इथे गृहसंकुल आणि व्यापारी संकुल उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदीत वड्रा यांनी अंदाजे 50 कोटी रुपयांचा नफा अवैधरित्या मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीकरता मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी 2015 मध्ये एका चौकशी आयोगाची स्थापना केली होती. आयकर विवरणपत्र भरण्याच्या प्रमाणात यावर्षी 31 ऑगस्टपर्यंत गेल्या वर्षी याच कालखंडाच्या तुलनेत 71% एवढी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत 3,17,00,000 लोकांनी तर यावर्षी ऑगस्टपर्यंत 5,42,00,000 लोकांनी ऑनलाईन विवरणपत्र दाखल केली असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. नोकरदारांनी 31 ऑगस्टपर्यंत भरलेल्या आयकर विवरणपत्रांच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 54% इतकी वाढ झाली असून गेल्या वर्षी 2,19,00,000 लोकांच्या तुलनेत यावर्षी 3,37,00,000 नोकरदारांनी विवरणपत्र सादर केली आहेत. विमुद्रीकरण, स्वयंप्रेरणेबाबत झालेलं मार्गदर्शन आणि कर भरण्यासाठी सातत्यानं होणारं आवाहन यामुळे हे प्रमाण वाढलं असून कर भरण्याबाबत देश आता अधिकाधिक सजग होत असल्याचं हे निदर्शक आहे असंही या निवेदनात म्हटलं आहे. मतदार याद्यांमधून काही मतदारांची नावं वगळली जात असल्याचा प्रकार चिंताजनक आहे असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. सांगली इथे झालेल्या जाहीर सभेत ते काल बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबद्दल देशात संशयास्पद वातावरण असून या यंत्रांमुळे निवडणुकीत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सर्वांनीच काळजी घ्यायला हवी असं ते म्हणाले. 2019 मध्ये होणारी निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. देशात आणीबाणीनंतर काँग्रेस पक्षाची सत्ता गेली होती. त्या काळात आता काँग्रेसला काही भवितव्य नाही असं वातावरण तयार करण्यात आलं होतं. मात्र काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला याकडे चव्हाण यांनी यावेळी लक्ष वेधलं. 2017-18 साठीच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाला सातारा इथे होणार आहे. निस्वार्थ भावनेनं आणि निष्ठेनं ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशानं दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यंदा या पुरस्कारांसाठी राज्यातल्या 108 शिक्षकांची निवड झाली आहे. यामध्ये 38 प्राथमिक शिक्षक, 39 माध्यमिक शाळेतले शिक्षक आणि आदिवासी क्षेत्रात काम करणारे 18 शिक्षक तसंच सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, कला क्रीडा क्षेत्रातले शिक्षक यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर चालणारं भाजपा सरकार असेपर्यंत मुस्लिम समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत असं सांगत सर्वपक्षीय राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषदेत काल मुस्लिम नेत्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. उस्मानाबाद जिल्ह्यात काल एक दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला खासदार हुसेन दलवाई, आमदार नसीम खान, अबू आझमी यांच्यासह अनेक मुस्लिम नेते उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने मान्य करूनही सरकारनं मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही असा आरोप दलवाई यांनी यावेळी केला. मुस्लिम समाजाचा प्रश्न हा राजकीय असून या समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही याचा प्रत्येक राजकीय पक्षानं विचार करायला हवा असा सूर या परिषदेतून निघाला. वीजेचा अपव्यय टाळून वीज बचत म्हणजेच वीज निर्मिती हा विचार घेऊन केंद्र सरकारनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या अंतर्गत एलईडी बल्ब कमी दरात उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यासाठी देशभरात छोटी छोटी विक्री केंद्रही उभारली आहेत. त्यामुळे भविष्यात विजेची तूट भरून येईल आणि सर्वत्र प्रकाश पसरेल. सध्या नांदेडकरांनाही याचा फायदा होत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला वीज अत्यावश्यक बनली आहे. रोजची निम्मी कामं आपली विजेवरच अवलंबून आहेत. पण मागणीच्या तुलनेत विजेचा पुरवठा मात्र कमी आहे. त्यामुळे काही ठिकाणी अद्यापही विजेचा तुटवडा जाणवतो. यासाठी वीज बचतीकडे प्रत्येकानं लक्ष पुरवलं पाहिजे. केंद्र सरकारनंही या दृष्टीने पावलं उचलली आहेत, ती प्रधानमंत्री उजाला योजनेच्या माध्यमातून. या योजनेमुळे दरवर्षी 20,000 मेगावॅट ऊर्जा बचत करता येणं शक्य झालं आहे. कारण प्रत्येक वर्षी 9 कोटी विजेचे दिवे वितरण करण्यात येत आहे, जे इतर विजेच्या दिव्यांच्या तुलनेत वीज कमी वापरतात आणि 10% अधिक प्रकाश देतात. नांदेडमधल्या नागरिकांनाही याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. एलईडी बल्ब, एलईडी ट्यूबलाईट, पंखे उजाला योजनेअंतर्गत अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिले आहेत. पूर्वी जे म्हणजे त्याचे वॅट्स येत होते किंवा त्याचं जे बिल येत होतं ते बिल आणि आताचे येणारे जे बिल आहेत याच्यामध्ये जर तुलना आम्ही करून पाहिली तर त्याच्यामध्ये निश्चित आम्हाला फरक जाणवतो. जवळपास निम्मा तरी फरक जाणवतो आम्हाला. बिल जे आपल्याला 60 वॅटचं किंवा 40 वॅटचं यायचं त्याच्या अर्धच बिल त्याच रेटमध्ये ह्या बल्बमुळं भेटतात आहे. डोळ्यावर ताण येत नाही ह्या बल्बच्या उपयोगामुळे आणि डोळे खराब व्हायचे चान्सेस फार कमी आहेत. उजाला स्कीममधून जे मोदी सरकारने दिलेले आहेत सगळ्यांना एलईडी लाईट आणि ते स्वस्त किमतीमध्ये मिळालेले आहेत. म्हणजे मार्केटमध्ये जर 150 रुपये किंमत असेल तर ते या योजनेअंतर्गत 70 रुपये 75 रुपयापर्यंत मिळत आहेत सर्वसामान्यांना. त्याचा असा फायदा झाला की विजेचा वापर जो आहे तो वापर वाढला तरी विजेची बचत होत आहे आणि ही विजेची बचत झाल्यामुळे लाईट बिल सुद्धा सर्वसामान्यांना कमी येत आहे. एकूण हे जी स्कीम काढली प्रधानमंत्री योजनेअंतर्गत उजाला योजनेअंतर्गत ती फार फायदेशीर आहे आणि परवडणारी सर्व जनतेला परवडणारी आहे. पूर्वी 40 वॉल्टचा बल्ब जितका प्रकाश द्यायचा तितकाच प्रकाश आता हा 10 वॉल्टचा एलईडी बल्ब देतो. भरपूर प्रकाशाबरोबर वीज बिल मात्र कमी. त्यामुळे अनेकांनी घरात सर्व एलईडी विजेचे दिवे बसवले आहेत. आता विजेची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. त्यामुळे लवकरच देशातल्या छोट्या छोट्या गावात वीज पोहोचेल आणि सर्वांचं जीवन प्रकाशमय होईल हे नक्की. एसएमई चेंबर ऑफ इंडियाच्या वतीनं 3ऱ्या लघु आणि मध्यम उत्पादक आणि निर्यातक परिषदेचं काल पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. लघु आणि मध्यम उद्योग सक्षम करण्यासाठी नव्या योजना तयार करण्याचं आश्वासन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे विकास आयुक्त RM मिश्रा यांनी यावेळी दिलं. अशा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. चेंबर्सचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी यावेळी नवीन तंत्रज्ञानासंदर्भात येणाऱ्या अडचणी विशद केल्या. तसंच MIDC प्रमाणे खासगी उद्योग क्षेत्र सुरू करण्यासाठी शासनाला मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं. परिषदेला चीन आणि कोरियाचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते.
राज्य सरकार नवं जाहिरात धोरण करत आहे त्याचं स्वागत आहे. मात्र राज्यातल्या छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रांसाठी यातल्या काही अटी जाचक असून त्या रद्द कराव्यात अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार एम देशमुख यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथे लघु आणि मध्यम वृत्तपत्र बचाव समिती, मुंबई आणि राज्यातल्या लघु आणि मध्यम वृत्तपत्रांच्या मालक आणि संपादकांच्या राज्यस्तरीय एल्गार मेळाव्यात ते काल बोलत होते. राज्यातली सुमारे 2 लाख कुटुंब छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रांवर आपली उपजीविका करतात. सरकारच्या धोरणामुळे ही वृत्तपत्र बंद पडण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली. या मेळाव्यात आंदोलनाची पुढची रणनीती आखण्यात आली. 26 सप्टेंबरला राज्यातल्या जिल्हा माहिती कार्यालयांसमोर धरणं आंदोलन तर 2 ऑक्टोबरला सर्व जिल्ह्यातल्या वर्तमानपत्रातून जाहिरात धोरणाचा निषेध करणारा अग्रलेख छापणं, विभागीय मेळावे घेणं यांचा आंदोलनात समावेश राहणार आहे. स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह आणि केंद्र शासनाच्या इतर योजनांबाबत विशेष प्रचार कार्यक्रमांचं औरंगाबाद जिल्ह्यातल्या गणोरी इथे काल आयोजन करण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. या परिसरातल्या जनतेला स्वच्छता, पोषण आहार, आरोग्य, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, कौशल्य विकास तसंच जनधन योजना यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियान, मुलगी वाचवा मुलगी शिकवा असा संदेश देणारी जनजागरण रॅली काढली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, सकस आहार स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा घेण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी श्रामणेर दीक्षा घेतल्याबद्दल मुंबईत चेंबूर इथे काल त्यांचा सत्कार करण्यात आला. पूजनीय भदंत राहुल बोधी महाथेरो आणि भिक्खू संघ, युनायटेड बुद्धिस्ट मिशन तसंच भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर तसंच धम्म बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमीचा दिवस आहे. श्रावण महिन्यात वैद्य अष्टमी या तिथीला मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. भारतात सर्वत्र हा उत्सव साजरा केला जातोय. त्यातही मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. या दिवशी गोकुळ आणि वृंदावनाचा देखावा तयार करून बालकृष्णाच्या जन्मोत्सव साजरा केला जातो. अष्टमीच्या दिवशी उपवास करून देवाला फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. राज्यात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काल्याचं सेवन करून उपवास सोडला जातो. या दिवशी दही दुधानं भरलेला हंडा अर्थात दहीहंडी फोडून आनंद साजरा करण्याची सुद्धा प्रथा आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 4थ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल तिसऱ्या दिवशी अखेर इंग्लंडनं 8 बाद 260 धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना कडवी झुंज दिल्यामुळे इंग्लंडकडे आता 233 धावांची आघाडी आहे. कालच्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर भारतानं ऑलिस्टर कुक आणि मोईन अलीला झटपट बाद केलं. मात्र त्यानंतर जो रूट आणि किस्टॉननं 59 धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडच्या 92 धावा झाल्या असताना उपहाराआधी शम्मी जेनिगला 36 धावांवर पायचीत करण्यात आलं. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बेअरस्टोचा उपहारानंतरच्या पहिल्या चेंडूवर त्रिफळा उडवला गेला. इंग्लंडच्या 122 धावा झाल्या असताना खेळपट्टीवर स्थिरावलेला रूट चोरटी धावा करण्याच्या नादात शमीनं केलेल्या थेट फेकीवर धावबाद झाला. त्यानंतर तळाचे फलंदाज बटलर आणि करननं इंग्लंडचा डाव सावरला. त्यामुळे इंग्लंडला 260 धावांपर्यंत मजल मारता आली.
आणि आता आशियाई क्रीडा स्पर्धांची बातमी. गेले काही दिवस क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेणाऱ्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज दिमागदार सोहळ्यानं समारोप होत आहे. आतापर्यंत भारतानं 15 सुवर्ण पदकं पटकावत आपल्या यापूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण 69 पदकं जमा झाली असून त्यामध्ये 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत 8व्या स्थानावर आहे. मुष्टियोद्धा अमित पांघल यानं काल सुवर्ण पदकाची कमाई केली. 49 किलो वजनी गटात उझबेकिस्तानचा ऑलिम्पिक विजेत्याचं आव्हान मोडून काढत अमितनं ही सोनेरी कामगिरी केली. ब्रिजमध्ये पुरुष गटात भारताच्या प्रणव वर्धन आणि शिवनाथ सरकार या जोडीनंही सुवर्ण पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये भारताच्या महिला संघाला काल रौप्य पदक मिळालं. भारताला हाँगकाँगकडून 0-2 असा पराभव यावेळी स्वीकारावा लागला. पुरुष हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला 2-1 अशी धूळ चारत भारतानं कांस्य पदक पटकावलं. भारताकडून आकाशदीप आणि हरमनप्रीत सिंगनं गोल केले तर पाकिस्तानकडून महम्मद आतिकनं एकमेव गोल केला. कॅनोमध्ये पुरुषांच्या 200 मीटर दुहेरी स्पर्धेत प्रशांत शर्मा आणि ओइन्नम जेम्स बॉय सिंग यांची जोडी अंतिम फेरीसाठी उतरणार आहे. आणि आता हवामानाची बातमी. सोलापूर जिल्ह्याची वरददायिनी ठरलेल्या उजनी धरणात 106% पाणीसाठा झाला आहे. उपलब्ध पाण्याचं वर्षभर नियोजन करण्यात येईल आणि त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही असं मत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. हिंगोली तसंच ठाणे आणि वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. बँकिंग सेवा जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. देशभरात 650 शाखांमधून मिळणार सेवा. राज्यात 42 शाखांचं उद्घाटन. आर्थिक समावेशकता हा आर्थिक विकासाचा महत्त्वाचा दुवा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज सायप्रस, बल्गेरिया आणि झेक रिपब्लिक या 3 राष्ट्रांच्या दौऱ्यावर होणार रवाना. गुरुग्राम इथल्या जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा यांच्या विरोधात एफआयआर दाखल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 31 ऑगस्टपर्यंत आयकर विवरणपत्र भरण्याच्या प्रमाणात 71% एवढी वाढ. आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज होणार समारोप. भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.